पुण्यातील ऐतिहासिक क्रीडा संस्था असलेल्या पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या वतीनं व दोषी इंजिनियर्स यांच्या सहकार्यानं 14, 16 व 19 वर्षाखालील खेळाडूंसाठी तसेच महिला व पुरुषांसाठी आधुनिक सुविधा असलेल्या क्रिकेट अकादमीची स्थापना करण्यात आली आहे। गुणवान व उदयोन्मुख क्रिकेटपटूंना जागतिक दर्जाच्या सुविधांसह विनामूल्य प्रशिक्षण उपलब्ध करून देणे व त्यांना सर्वोच्च स्तरावर उत्तम कामगिरी करण्यासाठी संधी मिळवून देणे हा या अकादमीचा उद्देश आहे। यातील प्रत्येक वयोगटासाठी गेल्या 3 महिन्यात संपूर्ण राज्यभरात पार पडलेल्या निवड चाचणीतून जिल्ह्यातील 500हून अधिक खेळाडूंमधून निवडण्यात आलेल्या 20 खेळाडूंचा समावेश असणार आहे। या अकादमीचे उद्घाटन महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहित पवार व दोषी इंजिनियर्सचे व्यवस्थापकीय संचालक अमित दोषी यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी क्लबचे खजिनदार चंद्रशेखर नानिवडेकर, MCAचे माजी अध्यक्ष विकास काकतकर, अभिषेक तामाने, ज्योती गोडबोले, तन्मय आगाशे, शिरीष साठे, आमोद प्रधान, सिद्धार्थ भावे, महेंद्र गोखले, MCAचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य जोशी, MCA एपेक्स कौन्सिल समिती सदस्य विनायक द्रविड, रोहित मेंदळे आदी मान्यवर उपस्थित होते। पीवायसी हिंदू जिमखाना क्लबचे महाराष्ट्र क्रिकेटसाठी मोठे योगदान आहे। दोषी इंजिनियर्सच्या सहकार्याने सुरू होणारी ही अकादमी हे त्यांचे पुढचे पाऊल आहे। अकादमीसाठी संपूर्ण 50 लाख रुपयांचे अर्थसहाय्य करणाऱ्या अमित दोषी आणि दोषी कुटुंबियांचे जेवढे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत। त्यांनी ही मदत प्रायोजक म्हणून केली असली तरी मी तसे मानत नाही। ही मदत भविष्यात उदयास येणाऱ्या क्रिकेटपटूंना आहे असं महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहित पवार यांनी म्हटलंय। एक हाय परफॉर्मन्स क्रिकेट अकॅडमी वेअर आता अभिषेकने सांगितलं तसं क्रिकेटपासनं न्यूट्रिशनपासनं फिजिकल फिटनेसपर्यंत सगळं या सिलेक्टेड प्लेयर्सचं will be taken care of by the cricket coaches and everything. त्यावेळेला I realized that objectives जे होते अकॅडमीचे there was a synergy with what I was thinking when I was looking at cricket, especially at PYC. आणि I am very thrilled to be associated with this academy. I would like to thank PYC